सिद्धू आणि भावनाचं लग्न झालेलं बघूच शकत नाही. आनंदी, आनंदी तुम्ही कुठे होतात? असं कसं हरवलात तुम्ही? मला तुमची खूप काळजी वाटत होती. भावना, मला पण तुझी खूप आठवण आली. भावना, तुला माहितीये मला इथे कोणी सोडलं? कोणी? गेस कर. तुम्हाला मिस्टर गाडे पाटलांनी इकडे सोडलं ना? हो, करेक्ट. त्यांनीच मला इथे सोडलं. मला खात्री होती मिस्टर गाडे पाटील त्यांचा शब्द नक्की पाळणार. आनंदी, आजी, देवाचे लाख लाख आभार. तू सुखरूप घरी आलीस. आजी, आता कोणीच सॅड व्हायचं नाही. मी आले की नाही लग्नाला? बरं चला, आता आनंदी सुद्धा आली आहे आणि आता खूप कमी वेळ उरला. 3 मिनिटं उरले शेवटचे. आता तरी आपण लग्नाच्या विधी सुरू करूया का? होय, चल. भावना, सिद्धू, चला लवकर. चला. चला. या भावनाची पत्रिका नेमक्या कुठल्या गुरुजीनं पाहिली होती काय माहित. मला तर वाटतंय दोष हिच्या पत्रिकेत नाही, पूर्वीच्याच पत्रिकेत असावा. पण आम्ही लाख प्रयत्न करून सुद्धा पूर्वी आणि सिद्धूचं लग्न लावू शकलो नाही, आणि लाख प्रयत्नानंतरही सिद्धू आणि भावनाचं लग्न थांबवू शकलो नाही. एक शब्द बोलू नकोस. आता फक्त उघड्या डोळ्यांनी भावनाचं आणि सिद्धूचं लग्न होताना पहा. हीच तुझी लायकी आहे. शेवटी मुहूर्ताची वेळ टाळलीच. गुरुजी म्हणाले होते गळ्यात मंगळसूत्र घालावं लागेल, हार घालावा लागेल आणि भांगेत कुंकू भरावं लागेल. कुणास ठाऊक आता कुठल्या अनर्थाला सामोरं जावं लागेल आम्हाला. कुठलाही अनर्थ होणार नाहीये. सगळ्या गोष्टी अगदी मुहूर्ताच्या वेळेत पार पडलेल्या आहेत. काय बोलताय गुरुजी तुम्ही? फक्त मंगळसूत्र घातलंय. अहो, तुम्ही कोणीच नीट पाहिलेलं नाही. बघा, भांगात कुंकू आहे आणि गळ्यात हार देखील आहे. नवरा मुलगा झुंबरावर चढून मंगळसूत्र काढत असताना त्याच्या बोटातून वाहणारं रक्त कुंकू म्हणून नवरीच्या भांगात पडलं. या दोघांचंही लग्न मुहूर्ताच्या वेळेतच पार पडलेले. त्यामुळे आता मनातले शंका काढून टाका. कुठलाही अनर्थ घडणार नाहीये. आजपासून नव्हे, आता या क्षणापासून सिद्धिराज गाडे पाटील यांची बायको म्हणजेच भावना सिद्धिराज गाडे पाटील या दोघांचाही शुभविवाह पार पडलेला आहे.
मॅडम, किती जरी संकट आली तरी आपलं लग्न होण्यापासून कोणीच थांबवू शकलं नाही. हीच आहे माझ्या प्रेमाची ताकद. आज मी लग्न करून तुमच्या नवऱ्याचं स्थान मिळवलं, पण इथून पुढे तुमच्या मनातलं स्थान मिळवण्यासाठी मी सतत धडपडत राहणार. आता पुढचे विधी करायला सुरुवात करूयात. काढतेस काहीही उपयोग नाही तुझा पूर्वी, कसलाही उपयोग नाही तुझा. तुझ्या भरोशावर राहून फार मोठी चूक केली. मला खरंच असं वाटलं होतं की हे लग्न तू थांबवशील, पण नाही. तुझे सगळे प्रयत्न फुकट गेले आणि शेवटी हे लग्न झालं. पूर्वी हे लग्न झालं. आता ती भावना कम नशिबी की तू कम नशिबी याचा विचार आता तू कर. कसला नाही तुझं हे प्रेम? काय साधं लग्न थांबवेल एवढीही ताकद नाही आहे तुझ्या प्रेमात. आणि आमच्या सिद्धूच्या प्रेमाची ताकद बघ. आपण केवढी संकट आणली, किती संकट आली ग त्याच्यावरती, पण त्यानं ती सगळी संकट पार करून शेवटी त्या भावनाशी लग्न केलं त्यानं. आयुष्यभर अशीच रडत बैस.